महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। शबे कद्रची रात्र भक्ती, प्रार्थना आणि आनंदाने भरलेली। अकोल्यातील मशिदीपासून ते बाजारांपर्यंत भक्तिमय वातावरण। रमजानच्या पवित्र महिन्यातील सर्वात महत्त्वाची आणि मंगलमय मानली जाणारी शबे कद्रची रात्र अकोला शहरात भक्ती, उपासना आणि उत्साहाने साजरी केली जात आहे। या मंगलमय रात्रीसाठी शहरातील सर्व मशिदींमध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। रात्रभर प्रार्थना, पवित्र कुराणाचे पठण, जिकर आणि प्रार्थना सुरू असतात। मोठ्या संख्येने रोज ठेवलेले लोक आणि उपासक मशिदीमध्ये येऊन प्रार्थनेत मग्न झालेले दिसतात। शबे कद्र हा 1000 महिन्यांपेक्षा श्रेष्ठ मानला जातो, त्यामुळे त्याचे महत्त्व लक्षात घेता लोक रात्री उशिरापर्यंत प्रार्थना करतात। अकोल्यातील प्रमुख मशिदींमध्ये तरावीह, नफल आणि कुराण पठणामुळे एक आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले आहे। भाविकांनी देशात शांतता, समृद्धी आणि मानवतेच्या कल्याणासाठी विशेष प्रार्थनाही केल्या। लोक रमजान ईदच्या तयारीत व्यस्त आहेत। रमजानच्या पवित्र महिन्याचे शेवटचे दिवस आता उरले असून येथे शुक्रवार किंवा शनिवार ईद उल फित्र साजरी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे शहरात रमजान ईदची तयारी जोरात सुरू झाली आहे। मुस्लिम समाजाचे सदस्य उत्साहाने खरेदी करत आहेत। काही जण कपडे तर काही जण बूट आणि इतर जण जीवनावश्यक वस्तू खरेदी करत आहेत। दरम्यान शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्येही या शुभरात्रीचा एक अनोखा उत्सव साजरा होत आहे। विशेषतः मोहम्मद अली चौक परिसर रात्री उशिरापर्यंत गजबजलेला असतो। कपडे, टोप्या, अत्तर, खजूर, मिठाई आणि इफ्तार व सेहरीचे साहित्य विकणारी दुकाने लोकांच्या गर्दीने भरलेली आहेत। लहान मुले, तरुण आणि वृद्ध सर्वजण खरेदी करताना दिसत आहेत। काजू, बदाम, नारळ, अक्रोड, चारोळी आणि अंजीर यासारख्या सुकामेवा, जो प्रामुख्याने ईदच्या विशेष पदार्थ शिरखुर्मासाठी वापरला जातो, तोही मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात आहे। मात्र सुक्या मेव्याच्या वाढत्या किमतीमुळे आजकाल सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे। व्यावसायिक अलीमभाई यांच्या हस्ते यावेळी किमती गगनाला भिडल्या आहेत, त्यामुळे ग्राहकांची संख्या वाढत आहे, पण खरेदीचे प्रमाण कमी होत आहे। उपवास करणाऱ्यांच्या घरी सेहरी आणि इफ्तारची तयारी जोरात सुरू आहे। लोक बाजारातून जीवनावश्यक वस्तू खरेदी करून घरी परतताना दिसत आहेत। दुकानदारांच्या मते दरवर्षीप्रमाणे शबे कद्रच्या दिवशीही बाजारात मोठी वर्दळ आहे। एकंदरीत अकोला शहरात शबे कद्रची रात्र उपासना, प्रार्थना आणि आनंदाच्या वातावरणात साजरी होत आहे। मशिदीमधील प्रार्थनेचा प्रकाश आणि चैतन्यमय बाजारपेठा शहराच्या वातावरणात भर घालत आहेत। इस बार पिछले साल के भाव में इस साल बहुत फर्क है। पिछले साल 240 रुपए किलो खोपरा था, इस साल 400 रुपए किलो खोपरा है। खोपरा और किशमिश बहुत ज्यादा महंगी है इस साल। इस साल खोपरे में और किशमिश में ही ज्यादा रेट बढ़े हैं, बाकी पिछले साल के सब रेट सेम है। जो सामान लगता है सब रेट बताइए। इसमें चारोली है 600 रुपए पाव, काजू है 240 रुपए पाव, बादाम है 220 रुपए पाव, किशमिश है 150 रुपए पाव, खोपरा है 400 रुपए किलो, खुरमा है 300 रुपए किलो, ग्रीन पिस्ता है 600 रुपए पाव, अंजीर है 300 रुपए पाव। आपको प्रतिशत किस प्रकार मिल रहा है इस बार? ग्राहक तो ले रहा है, मगर पिछले साल जो लिए थे ग्राहकों ने 1-1 किलो, आधा किलो, इस साल 1-1 पाव, आधा पाव ले रहे हैं, क्योंकि महंगाई ज्यादा होने की वजह से ग्राहक ने अपना सामान आधा कर दिया। आपके व्यवसाय को हुआ है कि व्यवसाय तो बढ़िया हो रहा है माशाअल्लाह। तर रमजान ईदच्या तयारीने या उत्सवाची शोभा आणखी वाढलेली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, संजय दास, अकोला।